नमस्कार. आज आपण एका कागदाकडे पाहणार आहोत. खरं तर ही फक्त एक साधी यादी दिसतीये, पण याच्या मागे काहीतरी दडलेलं आहे असं वाटतंय. म्हणतात ना, कधीकधी अगदी साध्या गोष्टींमध्येच मोठी रहस्य लपलेली असतात. चला तर मग या कागदात नक्की काय आहे याचा शोध घेऊया. ही आहे ती यादी. बघा, पहिल्यांदा पाहिल्यावर काय वाटतंय? कागदावर लिहिलेले काही शब्द, गडचिरोली, पंचकर्म आणि खाली काही नावं. पण हेच तर आपलं कोड आहे. या साध्या दिसणाऱ्या शब्दांमध्ये नक्की कोणती माहिती लपलेली असेल? चला जरा खोलात शिरून बघूया. बरं, कुठलंही कोडं सोडवायचं असेल तर सुरुवात कुठून करायची? अर्थात सगळ्यात वरून. आपणही तसंच करूया. या यादीच्या शीर्षकापासूनच सुरुवात करूया, कारण बहुतेकदा पहिला क्लू, पहिला सुगावा तिथेच दडलेला असतो. फक्त हे 2 शब्द बघा, गडचिरोली, पंचकर्म. बाकी सगळं विसरून जा. फक्त हे 2 शब्द, हे आपल्याला काय सांगतायत? या 2 शब्दांमधून आपल्याला लगेच 2 महत्वाचे धागेदोरे मिळतात. पहिला शब्द आहे गडचिरोली. हे तर एका जागेचं नाव वाटतंय. बरोबर, महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे. आणि दुसरा शब्द पंचकर्म, हा एका विषयाकडे बोट दाखवतोय. म्हणजे ही एक आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे. तर झालं, आपल्याला एक ठिकाण मिळालं आणि एक विषय मिळाला. ठीक आहे, शीर्षक तर झालं. आता यादीच्या मुख्य भागाकडे वळूया आणि शीर्षकानंतर लगेच यादीतल्या शब्दांची जी मांडणी आहे ना, ती आपल्याला पुढचा आणि कदाचित सगळ्यात मोठा सुगावा देते. जरा या यादीकडे नीट बघा. बुलेट पॉइंट्स तर आहेतच, पण त्याशिवाय सगळ्यात जास्त काय दिसतंय? असं काय आहे जे परत परत येतंय? शब्दांच्या शेवटी काहीतरी सारखं दिसतंय का? हे बघा, इथे 4 गोष्टी आहेत ज्यांना स्पष्टपणे प्रोसिजर असं लेबल लावलेलं आहे. नस्य प्रोसिजर, जानूबस्ती प्रोसिजर, रक्तमोक्षण प्रोसिजर आणि जानूधारा प्रोसिजर. म्हणजे आपण यांना आरामात एका ग्रुपमध्ये टाकू शकतो. हे वर्गीकरण तर आपल्याला यादीनेच करून दिलंय. आणि तसंच 3 गोष्टींना ट्रीटमेंट असं म्हटलेलं आहे. विद्याग्नी, कटिबस्ती आणि कुटीस्वेद. पण थांबा, आता जरा शेवटच्या शब्दाकडे बघा. स्नेहण, याला तर काहीच लेबल नाहीये. ना प्रोसिजर ना ट्रीटमेंट. इंटरेस्टिंग आहे नाही का? हे असं वेगळं का ठेवलं असेल? हा प्रश्न आपण सध्या बाजूला ठेवूया. चला, आता हे प्रोसिजर आणि ट्रीटमेंटचे लेबल थोडे बाजूला सारूया आणि शब्दांच्या आत डोकावून बघूया. शब्दांमध्ये काही पॅटर्न दडलेत का ते शोधू. मला वाटतं खरं रहस्य इथूनच उलगडायला सुरुवात होईल. आणि आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. बघा, प्रोसिजर ग्रुपमधला जानूबस्ती आणि ट्रीटमेंट ग्रुपमधला कटिबस्ती, या दोन्ही नावांकडे बघा. काही साम्य दिसते का? हो, दोन्हींच्या शेवटी बस्ती हा शब्द आहे. हा एक जबरदस्त क्लू आहे, कारण हा शब्द आपण बनवलेल्या 2 वेगळ्या गटांना चक्क एकमेकांशी जोडतोय. म्हणजेच आपल्याला आपला पहिला आतला पॅटर्न सापडला आहे, बस्ती हा प्रत्यय. आता आयुर्वेदामध्ये बस्ती म्हणजे काय? तर साधारणपणे शरीराच्या कुठल्या तरी भागावर औषधी तेल किंवा काढा काही वेळासाठी टिकवून ठेवण्याची क्रिया. याचा अर्थ काय होतो की प्रोसिजर आणि ट्रीटमेंट या दोन्ही प्रकारांमध्ये मूळ क्रिया एकसारखी असू शकते. म्हणजे ही फक्त शब्दांची रांग नाहीये, यात एक लॉजिक आहे. थांबा, अजून एक पॅटर्न दिसतोय. जानूबस्ती आणि जानूधारा या दोन्ही नावांकडे बघा. दोन्हीही प्रोसिजर आहेत आणि दोन्हींची सुरुवात जानू या शब्दाने होते. हे काय दाखवते? की प्रोसिजर ग्रुपमध्येच एक छोटा सब ग्रुप आहे. आणि आपल्याला माहीत आहे की संस्कृतमध्ये जानू म्हणजे गुडघा. त्यामुळे कदाचित या दोन्ही गुडघ्याशी संबंधित उपचार पद्धती असाव्यात. आणि हेच आहे आपलं दुसरं पॅटर्न, जानू हा उपसर्ग. तर आता आपल्याकडे 2 प्रकारचे पॅटर्न आहेत. एक जो गटांच्या आरपार जातो म्हणजे बस्ती, आणि दुसरा जो एकाच गटाच्या आत आहे म्हणजे जानू. बरं, आत्तापर्यंत आपल्याला जे काही क्लूज मिळाले आहेत ते सगळे एकत्र जोडून बघूया. एक पूर्ण चित्र कसं दिसतंय ते पाहू. आपण सुरुवात तर एका साध्या यादीपासून केली होती, पण आता आपल्यासमोर काय उभं राहतंय? आपण आत्तापर्यंत काय काय केलं त्याचा एकदा पटकन आढावा घेऊ. सगळ्यात आधी आपण शीर्षक पाहिलं आणि त्यातून ठिकाण आणि विषय वेगळा काढला. मग आपण प्रोसिजर आणि ट्रीटमेंट या लेबल्सनुसार नावं वेगळी केली. त्यानंतर आपण शब्दांच्या आत शिरून बस्ती आणि जानू सारखे लपलेले पॅटर्न शोधले. आणि या सगळ्यामुळे एका साध्या यादीच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी महत्त्वाचं शोधून काढलं आहे. चला तर मग आता या कागदाकडे पुन्हा एकदा बघूया. आता ही फक्त नावांची एक विस्कळीत यादी वाटते का? नाही, ही एक सिस्टम आहे, एक संरचित प्रणाली आहे.
यात ग्रुप्स आहेत, सब ग्रुप्स आहेत आणि या सगळ्यांमध्ये एक संबंध आहे. थोडक्यात सांगायचं तर गडचिरोलीमध्ये दिल्या जाणाऱ्या उपचारांचं हे एक व्यवस्थित, पद्धतशीर चित्र आहे. मग ह्या सगळ्यातून आपण काय शिकलो? आपण हे शिकलो की जर आपण नीट लक्ष देऊन पाहिलं तर अगदी साधीसुधी दिसणारी गोष्ट सुद्धा आपल्या आत एक छुपी रचना, एक लॉजिक लपून बसलेली असते. सगळा खेळ आहे तो फक्त कसं बघायचं ह्या दृष्टिकोनाचा. यामुळे एक विचार मनात येतो, नाही का? आपल्या रोजच्या आयुष्यात अशा कित्येक तरी साध्या याद्या असतात, म्हणजे आपली किराणा मालाची यादी किंवा ऑफिसच्या कामांची यादी, अगदी हॉटेलचं मेनू कार्डसुद्धा. ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा अशाच काहीतरी इंटरेस्टिंग सिस्टम्स लपलेल्या असतील का, ज्या फक्त आपण ते शोधून काढण्याची वाट बघत आहेत?